जळगाव जामोद तालुक्यातील आसालगाव बाजार येथील सेठ तुळशीरामजी ढोकणे कनिष्ठ महाविद्यालयात 8 ते 9 जानेवारी दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले। या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन ठाणेदार नितीन पाटील, प्रकाश सेठ ढोकणे आणि संस्थेच्या अध्यक्षा ज्योतिताई ढोकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। यावेळी बोलताना ठाणेदार नितीन पाटील यांनी स्नेहसंमेलनाचे महत्त्व अधोरेखित करत हे व्यासपीठ विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितले। प्रकाश सेठ ढोकणे आणि ज्योतिताई ढोकणे यांनी देखील विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकासासाठी प्रोत्साहित केले। या सोहळ्यात पत्रकार दिनाचा औचित्य साधून स्थानिक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला, तसेच यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, वादविवाद आणि नाटकांमधून आपल्या सुप्त गुणांचे दर्शन घडविले। महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर प्राचार्यांनी सर्वांचे आभार मानले। ऑनलाईन रमी असो, ते क्रिकेटचे ते गेम्स असो, वेगवेगळे ऑनलाईन गेम असो, त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की शाळा आणि कॉलेजेसने हा नियम बनवला पाहिजे की सोशल मीडियावर कुणाचंच अकाउंट नको त्यांच्या विद्यार्थ्यांचं। आता हे तुमचं कॉलेज आहे तर तुम्ही हा ठराव केला पाहिजे। या ग्रामसभेने आता 26 जानेवारीला ठराव करून टाकला पाहिजे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पासून मुक्ती, 16 वर्षापर्यंत, 18 वर्षापर्यंत। आता हे तुमचं जे वय आहे 8वी 9वी 10वी 11वी 12वी, जो हे 4 वर्ष अभ्यास करेल आणि मेहनत करेल त्याला पुढे कधीही त्रास होणार नाही। मी हे लहानपणीच ठरवलं होतं, म्हणजे 8वी 9वीत असताना की एनसीसी घ्यायचं, एक तर सैन्यात ऑफिसर व्हायचं, नाही तर पोलीस मध्ये ऑफिसर व्हायचं। त्यामुळे मी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन दिल्या, एसएसबी बेंगलोर दिला, एसएसबी भोपाळ दिला, नाही झालं एमपीएससी देऊन पीएसआय झालो। असं काहीतरी एक टार्गेट ठेवा आणि ते टार्गेट म्हणजे एक ध्येय ठेवा आणि ते ध्येय ठेवून त्या दिशेने वाटचाल करा। प्रतिनिधी संजय दांडगे, NTV न्यूज मराठी, जळगाव जामोद, बुलढाणा।